श्री महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री श्री गुरवे नमः. श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराण दशमस्कंध अथ षोडशोऽध्यायः. कालियावर कृपा. श्री शुक म्हणतात, भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की कालिया नागाने यमुनेचे पाणी विषारी केले आहे. तेव्हा ते शुद्ध करण्यासाठी त्यांनी त्या सापाला तिथून दूर पाठविले. राजाने विचारले, ब्रह्मन, यमुनेच्या खोल पाण्यात भगवान श्रीकृष्णांनी त्या सर्पाचे दमन कसे केले? शिवाय तो जलचर नसूनही पुष्कळ काळ पाण्यात का आणि कसा राहिला ते सांगावे. हे महात्मन, स्वेच्छेनुसार वागणाऱ्या अनंत भगवानांनी गोपाळ रूपाने ज्या दिव्य लीला केल्या, त्या लीलामृताच्या सेवनाने कोण बरे तृप्त होऊ शकेल? श्री शुक म्हणाले, यमुना नदीत कालिया नागाचा एक डोह होता. त्यातील पाणी विषाच्या उष्णतेने उकळत असे. एवढेच काय, त्याच्यावरून उडणारे पक्षीसुद्धा होरपळून त्याच्यामध्ये पडत असत. त्या विषारी पाण्याच्या लाटांवरून त्यातील लहान लहान तुषार घेऊन वाहणारा वारा जेव्हा बाहेर येई, तेव्हा त्याच्या स्पर्शाने काठावरील झाडे व प्राणी मरून जात. भगवंतांचा अवतार दुष्टांचे दमन करण्यासाठीच होता. त्यांनी पाहिले की विषाचा वेग प्रचंड असून तेच त्याचे बलस्थान आहे. तसेच त्यामुळेच यमुना दूषित झाली आहे. तेव्हा श्रीकृष्णांनी कामरेचा शिला घट्ट बांधून ते एका अतिशय उंच अशा कदंबाच्या वृक्षावर चढले आणि दंड थोपटून तेथून विषारी पाण्यात त्यांनी उडी मारली. सापाच्या विषामुळे यमुनेचे पाणी पहिल्यापासूनच उकळत होते. त्यावर लाल पिवळ्या रंगांच्या अत्यंत भयंकर अशा लाटा उसळत होत्या. भगवंतांनी उडी मारल्याने ते पाणी आणखीच उसळले. त्यावेळी ते पाणी इकडे तिकडे 400 हात पसरले. अनंत बलशाली भगवंतांच्या बाबतीत यात आश्चर्य कसले? परीक्षिता, डोहात उडी मारून श्रीकृष्ण बलवान हत्तीप्रमाणे पोहू लागले. त्यावेळेच्या त्यांच्या हाताच्या आपटण्याने पाण्यात मोठा आवाज होऊ लागला. कालिया नागाने तो आवाज ऐकला आणि आपल्या निवासस्थानावर कोणीतरी आक्रमण केले आहे हे पाहून ते सहन न झाल्यामुळे तो श्रीकृष्णांच्या समोर आला. त्याने पाहिले की समोरच एक मेघाप्रमाणे सावळा सुंदर कुमार आहे. त्याच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे. त्याने पीतांबर परिधान केला आहे. त्याच्या मनोहर चेहऱ्यावर मंद हास्य झळकत आहे. त्याचे पाय कमळाच्या गाभ्यासारखे कोमल आहेत. इतके असूनही तो येथे निर्भयपणे खेळत आहे. तेव्हा त्याने क्रोधाने श्रीकृष्णांच्या मर्मस्थानी दंश करून त्यांना आपल्या शरीराने वेढून टाकले. नागाने वेढलेले श्रीकृष्ण काहीच हालचाल करीत नसलेले पाहून त्यांचे प्रिय सखे गोपाळ अत्यंत दुःखी झाले. कारण त्यांनी आपले शरीर, सुहृद, धन, संपत्ती, स्त्री, पुत्र, इच्छा इत्यादी सर्व काही श्रीकृष्णांना समर्पित केले होते. त्यामुळे दुःख, शोक आणि भीतीने मूर्छित होऊन ते जमिनीवर पडले. गाई, बैल, वासरे अतिशय दुःखी होऊन हंबरडा फोडू लागली. भयभीत होऊन जणू काही रडत श्रीकृष्णांकडे तो एकटक पाहत राहिली. इकडे व्रजात पृथ्वी, आकाश आणि शरीर या तिन्हींमध्ये अतिशय भयंकर असे अपशकुन होऊ लागले. लवकरच एखादी अशुभ घटना घडणार असल्याचे ते सूचक होते. नंद इत्यादी गोपांनी ते अपशकुन पाहिले आणि बलरामाखेरीज श्रीकृष्ण गायी चरण्यासाठी गेला आहे हे कळताच ते भीतीने व्याकुळ झाले. ते भगवंतांचा प्रभाव जाणत नव्हते, म्हणून ते अपशकुन पाहून त्यांच्या मनात आले की श्रीकृष्णावर मरणप्राय संकट ओढवणार आहे असे दिसते. या विचाराने ते त्याच क्षणी दुःख, शोक आणि भयाने ग्रस्त झाले. कारण श्रीकृष्णच त्यांचे प्राण, मन होते ना.
राजा, व्रजातील मुले, वृद्ध आणि स्त्रिया यांचे कृष्णांवर गायींसारखेच अतिशय प्रेम होते. त्यामुळे ते घाबरून कृष्णाला पाहण्याच्या उत्कट लालसेने गोकुळातून बाहेर पडले. भगवान कृष्णाचे दुसरे रूप असे बलराम ते लोक इतके व्याकुळ झाल्याचे पाहून हसू लागले, परंतु काही बोलले नाहीत, कारण त्यांना धाकट्या भावाचा प्रभाव माहीत होता. ते प्रिय कृष्णाला शोधू लागले. वाटेतच त्यांना भगवंतांची चरणचिन्हे दिसली. त्या वाटेने यमुनेच्या तीरावर ते जाऊ लागले. परीक्षिता, वाटेमध्ये गायी आणि इतरांच्या पावलांच्या ठशांव्यतिरिक्त अधूनमधून भगवंतांची चरणचिन्हेसुद्धा दिसत होती. त्यावर कमल, जप, अंकुश, वज्र आणि ध्वजाची चिन्हे दिसत होती. ती पाहताच ते लगबगीने चालू लागले. त्यांनी लांबूनच पाहिले की डोहात कालिया नागाच्या विळख्यात बांधलेले श्रीकृष्ण निशेष्ट असून तीरावर गोपाळ किंकंतर व मूढ अवस्थेत पडलेले आहेत आणि गुरे आर्तस्वराने हंबरडा फोडीत आहेत. ते पाहून सर्व गोप अत्यंत व्याकुळ होऊन मूर्छित झाले आहेत. गोपींचे मन अनंत गुणांनी युक्त अशा भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमरंगात रंगले होते. त्या नित्य भगवंतांचे प्रेम, स्मितहास्य, नेत्रकटाक्ष तसेच गोड वाणी यांचेच स्मरण करीत. त्यांनी जेव्हा पाहिले की आपल्या प्रियतमाला नागाने विळखा घातला आहे, तेव्हा त्या अत्यंत दुःखाने करपून गेल्या. आपल्या प्रियतमाखेरीस त्यांना तिन्ही लोक भकास वाटू लागले. आपल्या लाडक्याच्या पाठोपाठ डोहात उडी मारावयास निघालेल्या यशोदेला गोपींनी कसे बसे धरून ठेवले. त्यांच्याही नेत्रांतून दुःखाने अश्रुधारा वाहत होत्या. सर्वांच्या नजरा श्रीकृष्णांच्या मुखाकडेच लागल्या होत्या. काही जणी व्रजमोहन श्रीकृष्णांच्या कथा एकमेकींना सांगत परस्परांना धीर देत होत्या. काही जणी तर मृतवत पडलेल्या होत्या. श्रीकृष्णच जीव की प्राण असणारे नंदादी गोप डोहात घुसू लागले हे पाहून श्रीकृष्णांचा प्रभाव जाणणाऱ्या भगवान बलरामांनी त्यांना थोपवून धरले. आपल्याशिवाय अन्य गती नसलेले व्रजातील सगळे लोक, स्त्रिया, मुले आणि गुरे आपल्यासाठी इतकी दुःखी झालेली आहेत हे पाहून मानवी लीला करणारे भगवान थोडा वेळ सापाच्या विळख्यात राहून मग बाहेर आले. त्यावेळी त्यांनी आपले शरीर फुगविल्यामुळे सापाला वेदना होऊ लागल्या. तो वेटोळे सोडून क्रोधाने फणा उभारून फुतकार सोडू लागला. तो त्यांचेकडे टक लावून पाहू लागला. त्यावेळी त्याच्या नाकातून विषारी श्वास बाहेर पडत होता. त्याचे डोळे इतके लाल झाले होते की जणू भट्टीवर तापविलेले खापरच. त्याच्या तोंडातूनही आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्यावेळी कालिया आपली दुभंगलेली जीभ फिरवून आपल्या दोन्ही ओठांचे कोपरे चाटीत होता आणि भयानक डोळ्यांनी विषाग्नीच्या ज्वाळा बाहेर टाकीत होता. गरुडाप्रमाणे श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर खेळत पवित्रे बदलू लागले आणि तो सापसुद्धा दंश करण्याची योग्य संधीची वाट पाहत पवित्रे बदलू लागला. अशा प्रकारे इकडे तिकडे मान फिरवून त्याची शक्ती क्षीण झाली. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा उंच फणा वाकवून उडी मारून त्यावर ते स्वार झाले. नागाच्या मस्तकावर असणाऱ्या लाल मण्यांमुळे भगवंतांच्या सुकुमार पावलांची लाली अधिकच वाढली. सर्व कलांचे आद्यगुरू श्रीकृष्ण आता त्याच्या मस्तकावर सुंदर नृत्य करू लागले. भगवान नृत्य करणारसे पाहून त्यांचे प्रिय भक्त, गंधर्व, सिद्ध, देव, चारण आणि देवांगना मोठ्या प्रेमाने मृदंग, ढोल, नगारे इत्यादी वाद्ये वाजवीत सुंदर सुंदर गीते गात पुष्पवर्षाव करीत भेटवस्तू घेऊन स्तुती करीत भगवंतांकडे आले. परीक्षिता, कालिया नागाला 101 फणा होत्या. तो आपली जी जी फणा वाकवीत नसे ती कठोर शासन करणारे भगवान आपल्या पायाने खाली दाबीत. यामुळे कालिया नागाची शक्ती क्षीण होऊ लागली. तो नाकातोंडांतून भयंकर रक्त ओकू लागला. शेवटी त्याला चक्कर आल्याने तो बेहोश झाला. तो डोळ्यांतून विष बाहेर फेकू लागे आणि क्रोधामुळे जोरजोरात फुतकार टाकीत जी जी फणा वर उचली तसे तिच्यावर नृत्य करीत श्रीकृष्ण आपल्या लाथीने वाकवून ती तुडवीत.
त्यावेळी त्या पुराण पुरुषाच्या पायांवर जे रक्ताचे थेंब पडत ते पाहून असे वाटत असे की जणू काही लाल फुलांनी त्यांची पूजा केली जाते आहे. राजा, भगवंतांच्या या अद्भुत तांडव नृत्यामुळे कालियाचे फणारूपी छत्र छिन्नविच्छिन्न झाले. त्याचे अंग खिळखिळे झाले आणि तोंडांतून रक्ताची उलटी होऊ लागली. आता त्याला सर्व जगाचे गुरु असणाऱ्या पुराणपुरुष नारायणांचे स्मरण झाले आणि तो मनोमन त्यांना शरण गेला. उदरामध्ये संपूर्ण विश्व धारण करणाऱ्या श्रीकृष्णांच्या वजनाने कालिया गलित गात्र झाला. त्यांच्या टाचेने केलेल्या आघातांमुळे त्याचे छत्रासारखे फणे छिन्नविच्छिन्न झाले. आपल्या पतीची ही अवस्था पाहून त्याच्या भयभीत पत्न्या भगवंतांना शरण गेल्या. भीतीने यावेळी त्यांची वस्त्रे, अलंकार अस्ताव्यस्त झाले होते आणि केसांच्या वेण्या विस्कटल्या होत्या. त्यावेळी त्या साध्वी नागपत्न्या अतिशय घाबरल्यामुळे आपल्या मुलांना पुढे करीत लोटांगण घालून हात जोडून त्यांनी चराचराचे स्वामी अशा श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि आपल्या अपराधी पतीला सोडविण्याच्या इच्छेने त्या शरणागत वत्सल अशा त्यांना शरण गेल्या.